नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. फळं सगळ्यांनाच खायला आवडतात. लहान मुलंही खातात, म्हातारी माणसं आणि आपणसुद्धा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत फळं हे आवडत असतात. पण डाळिंब खायला बऱ्याच जणांना कंटाळा येतो. 4 डाळिंब घेऊन त्याचे दाणे काढून घेतलेले माणसांना आहेत. चावता येत नाही, लहान मुलंसुद्धा खात नाही. त्यासाठी डाळिंबाचा ज्यूस कसा बनवायचा ते मी इथे सांगितलेलं आहे. चला मग त्यासाठी आपण पूर्ण रेसिपी बघूया. येथे मी कोणत्याही दुधाचा किंवा कोणत्याही पदार्थाचा वापर केलेला नाही. अगदी प्युअर म्हणजे प्युअर असा डाळिंबाचा ज्यूस तयार केलेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळिंब टाकून घेतले आणि 1 ते 1.5 चमचा साखर घातली. जर मधुमेहींसाठी बनवायचं असेल तर साखर स्किप करू शकता. डाळिंब बघा येथे आता मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. अगदी थोड्या वेळासाठी चालू बंद असं मिक्सर करून आपण इथे बारीक करून घेतलं. आता खाली छोटी कढई ठेवली आणि वरून चाळणी ठेवून खाली हा सर्व ज्यूस आपण चमच्याने काढून घेणार आहोत. हे बघा, ह्या बियांचा सुद्धा यूज केला जातो. बिया वाळवून घ्यायचा, त्याचा सुद्धा यूज. बिया जास्त बारीक करायच्या नाही, नाहीतर आपला हा ज्यूस कडवट होऊ शकतो. अगदी अर्ध्या मिनटासाठी पटकन फिरवायचं आणि लगेच चाळणीमध्ये टाकायचं. हे बघा, बघू शकता तुम्ही. हा रस आपण दूध न वापरता केलेला आहे. अगदी ओरिजिनल ज्यूस तयार झालेला आहे. डाळिंबाची सालसुद्धा अतिशय गुणकारी आहे. त्याचेसुद्धा पावडर तयार करून वापर केला जातो. डाळिंबाच्या ज्यूसमुळे भूक वाढते. हृदयरोगासाठी, खोकला, दमा, त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे. मधुमेहासाठी सुद्धा छान असं हा डाळिंबाचा ज्यूस आहे. चला मग आपण इथे हा डाळिंबाचा ज्यूस तयार करून घेतला आणि ग्लासमध्ये टाकून घेऊया. तुम्हाला जर येथे साखर आवश्यक वाटत नसेल तुम्ही साखर स्किपही करू शकता. मी फक्त येथे टेस्टसाठी थोडीशी घातलेली आहे. अगदी ओरिजिनल असा हा ज्यूस आपण तयार केला आहे. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.